3 महिन्यामध्ये पुढच्या 90 दिवसामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या की आपण या मंदीचा कुठलाही परिणाम होऊ न देता आपल्यावरती आपण आयुष्यात पुढे जाऊ, याच्यावरती आता बोलूया फक्त. बाकी मंदी संपला विषय, बरोबर ना? म्हणजे आता संधीवरती फक्त बोलायचं. मंदीमधून 10 स्टेप्स टू इन्क्रीज युअर बिझनेस. आता मी बिझनेस म्हणतो याचा अर्थ फक्त हा व्यावसायिकांसाठी नाही, पण यातले जे प्रिन्सिपल्स आहेत, यातली जी उदाहरणं आहेत, ही आपण आपल्या स्वतःला लावून बघा. हे नोकरदार माणसांसाठी पण आहे. ठीक आहे? पुढल्या 90 दिवसामध्ये आपला व्यवसाय किंवा आपली नोकरी याच्यामध्ये वाढ करण्यासाठी कुठल्या कुठल्या 10 पायऱ्या आहेत, 10 स्टेप्स, याच्यावरती आपण बोलूया. त्यातल्या काही तुम्हाला माहिती आहेत, काही आपण नव्याने चर्चा करणार आहोत. थोडं इंटरॅक्टिव्ह असलं तरी चालेल. तुमचं काही कॉमेंट असली तर मध्ये मध्ये यायला हरकत नाही. आणि मी विठ्ठल कामतांसारखा काही ऐश्वर्या राय वगैरे बनून नाचणार नाहीये. आय एम प्युअरली टॉकिंग अबाउट बिझनेस. मी पुढच्या 90 दिवसामध्ये नोकरदार माणसाची किंवा व्यावसायिकाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे वागण्याची. कारण या आत्ताच्या परिस्थितीमध्ये फार मोठे मोठे गोल न ठरवता फक्त 90 दिवसाचं, फक्त 3 महिन्याचं जर का आपण गोल ठरवलं, ते अचीव केलं, तर आपल्याला पुढचं आणखीन मग पुढे 6 महिन्याचा गोल घेता येईल, मग परत 9 महिन्याचा गोल घेता येईल. तयार आहे आपण? आवाज नाही आला. बोर झाला की सांगायचं, मी थांबणार. गुड. हे तर सगळ्यांना माहिती आहे आणि आपण ऑलरेडी केलेलं आहे. हे सगळं गोल्स हे लिहिलेलेच असले पाहिजेत. तर कृपया पुढच्या 90 दिवसाचा गोल, कारण मला माहिती आहे तुम्ही मोठे मोठे गोल सगळे लिहिलेले आहेत. आपण सगळे पथिक आहोत, त्यामुळे आपल्याकडे सगळ्यांकडे ते चित्र पण लावलेलं आहे. पण मला म्हणायचं फक्त पुढच्या 90 दिवसात मी काय करणार आहे, फक्त पुढच्या 90 दिवसात. आणि ते गोल लिहून त्याचं एक चित्र बनवून ते जर का समीरला आणि मला पाठवलं तर आम्ही 91व्या दिवशी विचारू तुम्हाला काय झालं ते. आपण एखादी फुटबॉलची मॅच खेळायला किंवा बघायला गेलेलो. फुटबॉलची मॅच कशी असते, एक टीम दुसऱ्या टीमवर गोल करते, बरोबर ना? म्हणजे तिथे गोलपोस्ट असतो, एक टीम दुसऱ्या टीमवर गोल करते. जर का आपण तिथे गेलो आणि ते गोलपोस्ट काढून टाकले आणि आता म्हटलं आपण फुटबॉलची मॅच बघूया, त्याला काय म्हणू आपण? काय नाही, टाइमपास करतायत, बॉल तुडवतायत नुसता पायाने. कारण आता त्यातलं थ्रिल निघून गेलंय ना. गोल जिथे करायचा तो गोलपोस्टच गेलेला आहे, तर थ्रिलच निघून गेलेलं आहे. आता काय टाइमपास करतोय. एवढं महत्व या गोलचं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि हे सगळं आपण शिकलेलो आहोत, बरोबर ना? आणि गोल हे स्मार्ट असलं पाहिजे वगैरे 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 आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते 90 दिवसाचा गोल आपण जर का लिहून मला आणि समीरला ईमेल केलं तर फार चांगलं होईल. ते गोल रिअलिस्टिक ठेवा. टाइम बाउंड आपण त्याला केलेलंच आहे. अशा पद्धतीने जर का आपण गोल केलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल आयुष्यात माहिती आहे? आपली स्वतःची विजन, आपली दृष्टी, आपलं गोल. कारण हे जर का माझं पक्का असेल ना, तर आजूबाजूची परिस्थिती काही आली ना तरी मी विचलित होत नाही. मी त्या परिस्थितीमध्ये, आजूबाजूच्या वादळामध्ये, त्या पुरामध्ये पण एखाद्या स्थितप्रज्ञासारखा माझ्या ध्येयाकडे लक्ष ठेवून हा मी काम करत राहतो, बरोबर आहे? त्यामुळे आपलं गोल हे सध्या तरी 90 दिवसापुरतंच असू द्या आणि ते लेखी असू द्या. त्याचं एक चित्र बनवून आम्हाला पाठवा. या आजच्या परिस्थितीमध्ये दुसरा महत्वाचा फंडा लक्षात ठेवूया आपण, तो म्हणजे
उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो आणि अशा पद्धतीने हे ऋतू बदलत राहतात की नाही? मग ऋतू बदलले तरी आपण आपली नोकरी धंदा हे सगळं बंद करतो का? आपले रोजची जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदल करतो आणि तो बदल केल्यानंतर आपलं मात्र बाकीचं रुटीन तसंच चालू राहतं. एक राजा होता. तो राजा त्याचं ते अष्टप्रधान मंडळ वगैरे सगळं बसलं होतं आणि त्या मंडळाला, त्या अष्टप्रधान मंडळाला किंवा त्या मंत्री सरदार होते त्यांना तो राजा असं म्हणाला की मला सुखात किंवा दुःखात तुम्ही कोणीही बरोबर नसताना आयुष्यात काहीतरी फायदा होईल किंवा त्या प्रसंगात काहीतरी फायदा होईल असा काहीतरी एक मंत्र, फक्त एकच मंत्र हा तुम्ही सगळ्यांनी मिळून मला द्या. काय म्हणाला? तुम्ही कोणीही बरोबर नसताना, मी एकटाच असताना, सुखात किंवा दुःखात, कितीही अवघड प्रसंगात मला कामी येईल असा एक मंत्र तुम्ही मला द्या. सगळे मंत्री विचार करायला लागले असा काय मंत्र असू शकतो. ते का महाराजांना म्हणाले की महाराज आम्हाला 2 दिवस द्या, तुम्हाला आम्ही असा काहीतरी मंत्र देतो. दरबार संपल्यावरती ते बाहेर जातात, सगळे विचार करत बसतात, लोकांना काही सुचत नाही. ते म्हणतात आपल्या राज्यामध्ये एक साधू बाबा आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपण विचारूया, त्यांच्याकडे काही उत्तर आहे कायला. त्या साधू बाबांना जाऊन विचारतात, राजाला एक मंत्र पाहिजे जो आम्ही कोणी बरोबर नसताना, म्हणजे सल्ला द्यायला कोणी बरोबर नसताना, सुखात किंवा दुःखात, किती अवघड प्रसंगात कामाला येईल. साधू पण बराच वेळ विचार करतो, एका कागदावर काहीतरी लिहितो. तो म्हणतो हा कागद फोल्ड करा, त्याची घडी करा आणि हा तुमच्या राजाला नेऊन द्या. पण अट आहे काय? ती अट अशी आहे की त्या राजाने हा कागद सहज म्हणून वाचायचा नाही. हा काय लिहिलंय बघूया, काय मंत्र आहे बघूया म्हणून वाचायचा नाही. तो खरोखर ज्यावेळेला एकटा असेल, तो खरोखर ज्यावेळेला सुखात किंवा दुःखात असेल किंवा कुठल्या तरी अवघड प्रसंगात असेल, त्यावेळेला त्यांनी एकट्यानेच हा कागद काढायचा आणि वाचून बघायचा. ते सगळे सरदार मंत्री तो कागद घेऊन जातात त्याच्याकडे, राजाला सांगतात की हा मंत्र आहे पण ही अट आहे. राजा म्हणतो बरं ठीक आहे. तो त्याची अतिशय छोटीशी घडी करतो आणि स्वतःच्या अंगठीमध्ये ठेवून देतो तो कागद, कारण त्याला एकटा असताना कधी तो मिळाला तर त्याला वाचून काही फायदा होईल म्हणून तो त्या अंगठीमध्ये ठेवतो. अतिशय चांगलं राज्य चाललेलं असतं, सुखासीन असतो. अचानक एक दिवस त्याला न कळत त्याचा शत्रू सैन्य, शत्रू देशाचा राजा त्याच्यावरती अटॅक करतो, आक्रमण करतो, त्याचं पूर्ण राज्य उधळून टाकतो. हा बिचारा कसा तरी स्वतःचा जीव वाचवत त्याच्या घोड्यावरती बसतो आणि पळत 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 एका जंगलात जातो. जंगलात गेला तरी त्याच्या मागे शत्रूचे सैनिक जोरजोरात त्याच्या घोड्यावरून धावत येत असतात, पाठलाग करत असतात. हा तिथे जातो त्या जंगलामध्ये आणि जंगलामध्ये गेल्यावरती एका अशा ठिकाणी उभा राहतो की ज्या ठिकाणी अतिशय विहंगम दृश्य असतं, सुंदर दृश्य असतं, पण त्याला मागे मात्र शत्रू सैन्याचा आवाज येत असतो, त्यांच्या टापांचा आवाज येत असतो. तेवढ्यात त्याला क्षणाला आठवतं, अरे आपल्याला त्या आपल्या लोकांनी एक काहीतरी मंत्र दिलाय, तो कागद मी इथे ठेवलाय. तो पटकन तो कागद काढतो, कारण आता तो एकटाच असतो, अवघड प्रसंगात असतो, दुःखी असतो. तो कागद काढतो आणि वाचतो. त्या कागदावर लिहिलेलं असतं, ही वेळही निघून जाईल. तो ज्या वेळेला हे वाचतो, तो घाबरलेला राजा अतिशय शांत होतो एकदम. अरे ही वेळही निघून जाईल. आणि खरोखर असं होतं की तो मागून येणारा त्या घोड्यांच्या टापांचा आवाज निघून जातो. तो एका ठिकाणी उभा राहतो. तो म्हणतो अरे वा काय छान दृश्य आहे, एकदम रिलॅक्स होतो. तो म्हणतो अरे या राज्यामध्ये मी इथे असूनही या जंगलामध्ये कधी आलोच नव्हतो. हळूहळू तो रिलॅक्स होतो, हुशार असतो, शूर असतो. परत सगळं सैन्य जमा करायला लागतो. काही दिवसांनी परत त्या शत्रू सैन्यावर हल्ला करतो.
त्यांचा पराभव करतो. पराभव केल्यानंतर त्या राज्यामधली सगळी प्रजा खुश होते. सगळे त्याच्या वेशीवरती जातात त्याला रिसीव्ह करायला, त्याचं स्वागत करायला. राजा तिथे येतो. सगळे लोक ढोल नगारे ताशे सगळे घेऊन आलेले असतात. मिरवणूक काढतात राजाची. मिरवणूक काढत 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 राजवाड्यापर्यंत येतो. राजाची छाती एकदम फुलून जाते, अरे वा, माझ्यासारखा भाग्यवान मीच. आणि तो महालामध्ये जातो. महालापर्यंत पोहोचतो. अचानक असा क्षण येतो की त्याच्या आजूबाजूला कोण नसतं आणि तेवढ्यात कुठला तरी प्रकाश पडतो आणि ती अंगठी चमकते. त्याला एकदम असं डोळ्यामध्ये काहीतरी चमक जाते. तो बघतो, त्याला तो कागद दिसतो. परत तो कागद काढतो, वाचतो. लिहिलेलं असतं, ही वेळही निघून जाईल. तो 2 मिनिटं जो अतिशय आनंदाने उथमलेला राजा तो परत शांत होतो. तो परत विचार करायला लागतो, अरे माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग आले गेले, चांगले आले वाईट आले, आले आणि गेले, ही वेळ निघून गेली. मग सत्य काय? बरोबर ना? 2 मिनिटं आपण सगळ्यांनी डोळे बंद करा आणि फक्त आपल्या आयुष्यात आलेले चांगले प्रसंग आठवा. आपल्या आयुष्यात आलेले चांगले प्रसंग आठवा, डोळ्यासमोर येऊ द्या. ते प्रसंग डोळ्यासमोरून गेले की फक्त म्हणा, ही वेळही निघून गेली. आपल्या डोळ्यासमोर असे प्रसंग आणा की जिथे तुम्हाला प्रचंड दुःख झालं होतं, वेदना झाल्या होत्या, कोणीतरी काहीतरी बोललं होतं तुम्हाला, तुमचा अपमान झाला होता. परत स्वतःला म्हणा, ही वेळही निघून गेली. आणि तुम्ही आत्ता इथे बसलायत, ही वेळही निघून जाणार आहे. पावसाळा हिवाळा ही वेळही निघून जाणार आहे. मग राहणार आहे काय? हे तर वेळ अशीच जात जाणार आहे. या जगामध्ये तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येकासाठी सत्य एकच आहे, माझा कॉन्शियस, माझं सत्व, माझा कॉन्शियस, हे एकमेव सत्य आहे. बाकी हे बाहेरून मंदी येईल, मंदीत जाईल, पावसाळा येईल, पावसाळा जाईल, वाईट प्रसंग येतील, वाईट प्रसंग जातील. बिल्डर डेव्हलपरचा व्यवसाय करत असताना माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की ज्यावेळेला खूप टेन्शन येतं. हा डिसिजन घ्यावा का न घ्यावा, याला उत्तर द्यावं का न द्यावं, हा डिसिजन माझा जर का थोडासा जरी चुकला तर याचे किती मोठे परिणाम भोगायला लागतील सगळ्यांना. असे असे अनेक प्रसंग येतात. मी फक्त काय करतो माहितीये, एका जागी शांत बसतो आणि फक्त विचार करतो, ही वेळ आहे ना, ती अशी निघून जाणार आहे. माझा डिसिजन थोडा डिले करतो, थोडा लांबवतो आणखी. ठीक आहे, नंतर घेऊ, थोड्या दिवसांनी घेऊ डिसिजन. आणि तो डिसिजन लांबवतो. मधल्या त्या 2-4 दिवसामध्ये असा काहीतरी घटना घडते की मला पटकन उत्तर मिळून जातं आणि मी कॉन्फिडंटली डिसिजन घेऊन टाकतो. ती वेळ जी आहे ना, ज्या वेळेला तुम्हाला असा भयानक राग येईल ना एखाद्या व्यक्तीबद्दल, त्याला फक्त गप्प उभे राहा आणि म्हणावं, ठीक आहे चल, ही वेळ जाऊ दे, नंतर याला कधीतरी बोलेन मी. फक्त एवढं करा. आयुष्यातले अनेक कठीण प्रसंग निघून जातील बघा. ज्या वेळेला अशी परिस्थिती असेल की आता मी हे करू का ते करू, द्विधा मनस्थितीत असाल, फक्त उभे राहा, म्हणा नाही मला आता डिसिजन नाही घ्यायचा, ही वेळ आता जाऊ दे. ते क्रिकेटमध्ये बॉल लेफ्ट करतात ना, तशी त्या वेळेला टाइमला लेफ्ट करायचं, थोडंसं जाऊ दे, वेळ जाऊ दे. थोड्या वेळाने ऑटोमॅटिक आपल्याला चांगला डिसिजन यायला लागतो. त्यामुळे येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी अशा ऐकाल, जो म्हणेल अरे खूप मंदी आहे, जगामध्ये असं चाललंय, तर मुकेश अंबानीचं असं झालं, त्या अनिल अंबानीचं असं झालं,
काय नाही, शांतपणे ऐका आणि काय म्हणायचं, ही वेळही निघून जाईल. बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक आयुष्यामध्ये एक स्थिरता येईल, शांतता येईल, एक डिसिजन घेण्याचा एक खंबीरपणा आपल्यामध्ये यायला लागेल. ज्या ज्या वेळेला पेपरमध्ये अशी समोर बातमी दिसेल ना, ती वेळही निघून जाईल. सोडून द्या, बातमी पुढे करायची. कारण आपल्या अवतीभोवतीचे लोक सातत्याने हे बोलत राहणार. तुम्ही पथिकार, तुमच्या आजूबाजूला कमी लोक असतील, पण माहित नाही, कामावर गेलं, व्यवसायात असलं, घरचे लोक चर्चा करतात, वयस्कर लोकही चर्चा करत राहतात. त्यामुळे वेळ लेफ्ट करायची, पास ऑन करायची. गेलेले आहेत, धंदा तेवढा चालत नाहीये, आहे का वेळ आहे तुम्हाला? माझ्याकडे उपाय आहे. जर का असा कोणाला वेळ असेल ना, तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःच्या शिक्षणावरती खर्च करा. जसं समीरने मगाशी सांगितलं की त्याची लायकी किती आहे, स्वतःची लायकी वाढवण्यासाठी या सगळ्याचा उपयोग करूया आपण. स्वत्व काय ते समजून घेण्यासाठी मी दर 3 महिन्यातून एक तरी असा काहीतरी कोर्स करतो. त्या कोर्सला एक विद्यार्थी म्हणून जाऊन बसायचं आणि प्रत्येक कोर्समधून ना एक गोष्ट फक्त क्लिक होते. 2 दिवस बसलं, 1.5 दिवस बसलं, 1 दिवस बसलं की ती एकच गोष्ट क्लिक होते. मात्र ती जी गोष्ट क्लिक होते ना, ती मला पुढे 6 महिने, वर्षभर चालते. मी एकदा असाच एक मेडिटेशनचा कोर्स केला. माझा एक मित्र आहे, तो मेडिटेशनचा कोर्स घेतो. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की माझ्या बिझनेसमध्ये म्हणावी तशी मोमेंटम दिसत नव्हती. एका कुठेतरी एका ठराविक स्थितीमध्ये येऊन, एका पोझिशनमध्ये येऊन तो असं थांबल्यासारखं वाटतं आपल्याला कधीतरी. तसं आपल्या नोकरीमध्ये पण होतं. आता रोज रोज रुटीन झालं, आता नवीन काय हे कळत नाही. मी असाच तो कोर्स करायला गेलो. तो कोर्स करता करता तो माझा जो टीचर होता, म्हणजे मित्र होता माझा, तो कोर्स घेत होता. तो घेता घेता असं म्हणाला की जर का तुम्हाला असं कुठे वाटत असेल की तुमचं आयुष्य कुठेतरी एकदम थांबल्यासारखं झालंय, तर काय करा माहितीये, तुमच्या स्वतःच्या घरी जा. घरामध्ये गेली 1 वर्ष ऐकलं नाही अशा ज्या काही कॅसेट्स असतील ना, कॅसेट्स किंवा सीडीज, त्या उचला आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. तुम्ही गेले 1 वर्ष घातले नाहीत असे जे कपडे असतील ते उचला, त्याचा गाठोडा बांधा, कोणाला तरी देऊन टाका. तुमच्या चपला ज्या स्टँडमध्ये अशा चपला किंवा असे बूट असतील जे वर्षानुवर्ष आपण असे सांभाळून ठेवलेले असतात, जे तुम्ही गेले 6 महिने घातले नाहीत, ते उचला, एका कागदात बांधा आणि कोणाला तरी देऊन टाका. मी म्हटलं हे काय यार, याचा आणि माझ्या बिझनेसचा काय संबंध आहे किंवा माझ्या नोकरीशी काय संबंध आहे? तो म्हणाला करून तर बघ. आणि तुम्हाला गंमत सांगतो, मी घरी जाऊन ही गोष्ट केली. रद्दी पेपर काढले, देऊन टाकले, घरातले जुने कपडे काढले, देऊन टाकले, बूट काढले, देऊन टाकले, कॅसेट काढले, देऊन टाकले, सीडीज काढले, देऊन टाकले. माझ्या घरामध्ये जागा दिसायला लागली मला. आणि ज्या वेळेला मला माझ्या घरामध्ये जागा दिसायला लागली ना, त्यावेळेला माझ्या इथे पण जागा तयार झाली नवीन विचार करायला. तोपर्यंत ती ऑक्युपाईड होती. आणि आपल्यालाच वाटतं बघा, असं जुनं काहीतरी काढलं ना, मी असं करतो, माझ्या टेबलवर असं खूप सामान पसरलेलं असतं ना, किंवा माझ्या ड्रॉवर, मला असा छंद आहे, एक दर 3-4 महिने झाले की आपले ड्रॉवर उघडायचे ऑफिसचे, पेपर काढायचे, उगाच वर खाली करायचे, असं वाटतं काय जागा झाली. आणि ती जेव्हा जागा होते ना आपल्याला, तेव्हा इथे जागा व्हायला लागते. आणि जेव्हा इथे जागा व्हायला लागते तेव्हा नवीन विचार सुचायला लागतात. आणि नवीन विचार सुचायला लागले की प्रगती व्हायला लागते. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, आज तुम्ही घरी गेल्यावर काय करा, जुन्या चपला, जुने कपडे, जुन्या सीडीज, जुन्या कॅसेट्स, काय बायको नाही, माझी बायको बसली. एकदा असाच मी एक कोर्स करायला गेलो
समीरचा कोर्स होता, समीरचा. आणि समीर म्हणाला की तो कोर्स आहे ना, शिकवता शिकवता त्यांनी असं एक्सप्लेन केलं की बिझनेस इज अ गेम, यू शुड प्ले इट ॲज अ गेम. आणि हे सगळं गेम 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 बराच वेळ गेम ऐकलं. म्हटलं हा यार, काहीतरी गेम तर क्रिएट करायला पाहिजे. तर मी आणि माझे पार्टनर राजेंद्र सावंत, आम्ही दोघंही बसलो. म्हटलं अरे समीर म्हणाला काहीतरी गेम क्रिएट करायला पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं ना, मला एक गोष्ट मिळते प्रत्येक कोर्समधून, ती मात्र पुरते, आणि ती आजही चालू आहे. समीर तो म्हणाला आपण काहीतरी गेम क्रिएट करूया आपल्या व्यवसायात, गेम. मग गेम कशासाठी क्रिएट करायचा? आपल्याकडे जे लोक काम करतात त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, त्यांच्या कामाचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी, व्हॅल्युएशन करण्यासाठी आपण या गेमचा उपयोग करूया. मग असं बोलता बोलता थोडी समीरशी पण चर्चा झाली काय करता येईल, आणि आम्ही एक निर्माण प्रीमियर लीग नावाचा एक गेम अनाऊन्स करून टाकला. गेमला प्राईज, महिन्यात जी टीम जिंकेल दर आठवड्याचा परफॉर्मन्स काउंट होईल, महिन्याची टोटल होईल, आणि महिन्याला ज्या टाईमची सगळ्यात हायएस्ट टोटल असेल त्याला 11,000 रुपये कॅश बक्षीस, दुसऱ्या नंबरच्या टीमला 5,000 रुपये कॅश बक्षीस, दर आठवड्याला जी टीम जिंकेल त्याला एक सुंदर कप, ट्रॉफी. आणि काय केलं, त्यांच्या अटेंडन्सला, त्यांच्या टास्क पूर्ण करण्याला, त्यांच्या रोजच्या रोज रिपोर्टिंग करण्याला असे मार्क दिले. आणि ही पद्धत आजही चालू आहे. मला समीर कालच आमच्या HR वाल्यांनी मला मागच्या 6 महिन्याचा प्रत्येक डिपार्टमेंट वाईज परफॉर्मन्स दाखवून दिला की या डिपार्टमेंटला एवढे मार्क मिळालेत गेल्या 6 महिन्यात, या डिपार्टमेंटला एवढे मार्क मिळाले. मला प्रत्येक डिपार्टमेंटचा ॲव्हरेज परफॉर्मन्स लक्षात आला, आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या ॲव्हरेज परफॉर्मन्सची टोटल केल्यावरती मला कंपनीचा परफॉर्मन्स लक्षात आला. आणि हे लक्षात आल्यानंतर मला याच्यातली गंमत आणखीन जाणवली. ती गंमत अशी होती की हे सगळं करताना हे लोक कुठेही बर्डन म्हणून करत नव्हते, साहेबांनी सांगितलं म्हणून करत नव्हते, तर ते गेम खेळायचं म्हणून करत होते. आणि समीर, थँक्स टू यू की तुझ्या त्या कोर्सने, बिझनेस प्लसच्या कोर्समधून ही आयडिया मिळाली. जर आपल्याकडे असा वेळ आहे ना, आपल्याकडे असा वेळ आहे तो स्वतःच्या शिक्षणावर घालवूया. आणि आपण ऑलरेडी हे सगळं करतोय, पथिक असल्यामुळे ही गोष्ट काही नवीन नाही आहे. पण पुढच्या 90 दिवसामध्ये मात्र एक कोर्स, तो कुठला करायचा तुम्ही ठरवा. नोकरीवाल्यांनी काय करायचं, व्यावसायिकांनी काय करायचं, हे प्रत्येकाने आपापलं ठरवा. आणि काही नसेल ना तर जनरल ॲटिट्यूड रिलेटेड कुठलाही कोर्स चालतो. आणि तो कोर्स ऐकला, मला गंमत सांगतो, एखादं उदाहरण जरी असं ऐकलं ना की त्या उदाहरणाने असं वाटतं अरे यार दिवस वसूल झाला आजचा, त्या कोर्समधून एक उदाहरण मिळून जातं. त्यामुळे एज्युकेशनवरती आपण खर्च करायला पाहिजे. अनेक लोकांना नवीन नवीन व्हेंचर्स शोधण्यासाठी, म्हणजे खास करून मी नोकरीवाल्यांसाठी म्हणतोय, आज आपण नोकरी करत असताना जर का काही ॲडिशनल इन्कम कमवायचं असेल तर आजच्यासारखी चांगली संधी नाही आहे. आज जर का आपण शेअर्समध्ये गुंतवणूक केली, म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर आज ह्या सगळ्याचे रेट कमी झालेले आहेत. मराठी सोडून अन्य भाषिक लोक सगळे जे परंपरागत व्यवसायात आहेत, गुजराती, मारवाडी अशा टाईपचे लोक, हे लोक अशा संधींची वाट बघत असतात. आणि आपल्याकडे मात्र ही संधी चालून आलेली आहे, त्याचा आपण ताबडतोब उपयोग करून घेतला पाहिजे. आणि याच्यासाठी आत्ता ऑनलाईन ट्रेनिंग, ऑनलाईन बिझनेसेस याचं पेव फुटणार आहे, याचा सुळसुळाट होणार आहे. आणि याच्यासाठी ऑनलाईन बिझनेसेस कसे करायचे हे आपण सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे. त्यामुळे नवीन व्हेंचर्स, शिक्षण काय घेऊ शकतो, नवीन व्हेंचर्स कशामध्ये करू शकतो. मला या आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक सुवर्ण संधी चालून आली. मी सारखं माझं उदाहरण एवढ्यासाठी देतोय की समीरने सांगितलं बाबा फार तात्विक बोलू नको, उदाहरण दे, आणि तू स्वतःचं उदाहरण दे, ते लोकांना पटतं. त्यामुळे मला अशी संधी चालून आली, बिल्डर सोडूनही आपण काही वेगळा व्यवसाय करू शकतो का. मला ही संधी चालून आली की बिल्डर हा व्यवसाय करता करता मी आणखीन काय व्हॅल्यू एडिशन्स करू शकतो. मी काय केलं माहिती आहे, मी काही दिवसापूर्वी एक लेख लिहिला लोकसत्तामध्ये. त्या लेखाचं हेडिंग होतं विकासकाचं अफलातून करिअर.
बिल्डर म्हणून एक फंटॅस्टिक करिअर काय आहे याच्याविषयी मी लिहिलं. आणि ते लिहिताना मी असं लिहिलं, ज्या कोणाला मराठी बांधवांना, मराठी तरुणांना यापुढे बिल्डर डेव्हलपर व्हायचं असेल तर असे 25 बिल्डर डेव्हलपर तयार करण्याचा निर्माणचा मानस आहे. त्याच्यासाठी आमचे हात पुढे आहेत, ते धरायचे की नाही तुम्ही ठरवा. मला हा लेख वाचून 84 आले आणि मला आनंद झाला की मराठी लोकांना बिल्डर डेव्हलपर या व्यवसायाबद्दल एवढी इच्छा आहे किंवा या व्यवसायात येण्याची इच्छा आहे. मी काय केलं, प्रत्येकाला तर काही फोनवर सांगणं शक्य नव्हतं. मी त्यांना म्हटलं एक काम करा, तुम्ही बुधवारी दुपारी 12 वाजता ऑफिसला या, मी एक इंट्रोडक्टरी लेक्चर ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. आणि मग साधारणतः एक 25 लोक आले त्यातले, तर 25 लोकांना मी एक इंट्रोडक्टरी लेक्चर दिलं की बिल्डरचं करिअर काय असतं आणि बिल्डर होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. कारण सगळ्यात पहिली गोष्ट की याला कुठलाही सर्टिफिकेट कोर्स नाही, गंमत म्हणजे याला कुठलं शिक्षण लागत नाही. तुम्ही भाई असलात तरी बिल्डर होऊ शकता, तुम्ही राजकारणी असला तरी बिल्डर होऊ शकता, सिव्हिल इंजिनियर असला तरी बिल्डर होऊ शकता. त्यामुळे कोणी बिल्डर होऊ शकतो. या 25 लोकांना बिल्डरचं करिअर म्हणजे काय याच्याबद्दल माहिती दिली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, यातल्या 3 लोकांनी 50,000 रुपये फी भरून बिल्डर या कोर्ससाठी ऍडमिशन घेतली. मंदीमधून काय संधी निर्माण होऊ शकते, कारण पूर्वी मी हा वेळ देऊ शकलो नसतो कदाचित, आता मी हा वेळ देऊ शकतो. मग नंतर असं लक्षात आलं, अरे आपण आपल्या एज्युकेशनवरही थोडा खर्च करायला पाहिजे. तेवढ्यात मला एक सर भेटले, ते म्हणाले, अरे अजित तू तर म्हणजे रिअल इस्टेट वगैरे वगैरे रोजच्या रोज करत असतोस, पण तू जर का जिथे जाऊन भाषण करतोस ना, तिथे जर का तसं डॉक्टर अजित मराठे वगैरे असं लागलं ना, तर आणखीन व्हॅल्यू येईल तुझ्या बोलण्याला. तर तू PhD करण्याचा का नाही विचार करत. आणि आश्चर्य वाटेल, माझ्यासारखा दगड विटा मातीत राहणारा सिव्हिल इंजिनियर आज या संधीचा फायदा घेऊन मी माझा थिसिस सबमिट केला आणि 3 आठवड्यापूर्वी मी PhD साठी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली. आणि आता एक स्टुडंट म्हणून मी मुंबई युनिव्हर्सिटीचा PhDचा विद्यार्थी, रिसर्चचा विद्यार्थी म्हणून ब्रँड इक्विटी मॅनेजमेंट इन रिअल इस्टेट या विषयावरती रिसर्च करणार आहे. एज्युकेशन म्हणजे आपण स्वतः पहिलं घेतलं पाहिजे, मग लोकांना सांगू शकतो. आणि माझी बॅकग्राऊंडच एज्युकेशनची आहे. माझे वडील सरदार पटेल कॉलेजला प्रोफेसर होते, माझी आई शिक्षिका होती शाळेत, माझी बायको आजही लेक्चरर आहे कॉलेजला, माझी बहीण आजही कॉलेजमध्ये शिकवते, प्रोफेसर आहे. मी गमतीत म्हणतो मी एकटाच ब्लॅक कॉलर्ड आहे घरात, ते सगळे व्हाईट कॉलर्ड आहेत ना शिक्षकी पेशातले. त्यामुळे एज्युकेशन घेणं किंवा एज्युकेशन देणं हे पिढीजात आलेलं आहे. मला सांगण्याचा उद्देश असा की आपणही शिक्षण म्हणजे टिपिकल शिक्षण याच्याकडे न बघता आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणखीन काय करता येईल, त्याचं काय शिक्षण मी घेऊ शकतो, याच्यावरती आपण आपला बहुमूल्य वेळ घालवला आपण तर माझ्यामध्ये चांगलं होईल. आपल्याला शाळेमध्ये न शिकवलेला दुसरा विषय म्हणजे फायनान्शियल लिटरसी. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदीच्या, रिसेशनच्या, आपण जर का काही फायनान्स रिलेटेड अभ्यास चालू केला ना, तर याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आणि याच्यासाठी तो नोकरदार आहे का बिझनेसवाला आहे याची काही गरज नाही, हा कोणीही करू शकतो. पुढच्या 90 दिवसात दुसरं काय कराल, तुमच्या कामाच्या सवयी बदला. आम्ही परंपरागत पद्धतीने व्यवसाय करत होतो. तो व्यवसाय असा होता की प्लॉट घ्यायचा, बिल्डिंग बांधायच्या. आणि मी ज्यावेळेला म्हणतो की या सवयी बदला, त्या सवयी अशा आहेत की काही इन्कम टॅक्स वाला नाही ना कोणी, नाही आहे का, खरंच विचारतो. आम्ही 100% फायदा म्हटला की म्हणायचो अरे कमी आहे. 100%पेक्षा का हो वाडकर साहेब, बरोबर ना, 100%पेक्षा जास्त प्रॉफिट पाहिजे तर आपण, नाही तर एवढा बिल्डर टेन्शन घेऊन काय फायदा.
आम्ही आमची कामाची सवय बदलली. तुम्ही बघितलं गेल्या कित्येक दिवसामध्ये पेपरला अफोर्डेबल हाऊसिंग वरती यायला लागलं, प्रॉफिट मार्जिन्स कमी व्हायला लागले. आणि ज्या वेळेला आमच्या हे लक्षात आलं की आता जुन्या पद्धतीने टिपिकल पद्धतीने आपल्याला विचार करून चालणार नाही, सगळ्यात पहिला विषय आहे तो म्हणजे सर्वायवलचा, नंतरचा विषय आहे तो प्रॉफिटचा. आम्ही सगळ्यात मस्त काय आयडिया केली माहिती आहे, आमच्या ज्या फ्लॅटचे सायझेस आहेत ना ते 25% कमी केले आणि आमचे जे रेट होते ना ते 25% कमी केले. म्हणजे कितीचा इफेक्ट झाला, 25% रेट आणि 25% एरिया, कितीचा फरक पडला, 50%चा फरक पडला. मल्टिप्लिकेशन आहे हो. हल्ली सगळे बिल्डर असतात हो, आम्ही सोसायटीत जातो ना प्रत्येक जण कॅल्क्युलेशन करून दाखवतो. तुम्हाला माहिती आहे की नाही, कॅल्क्युलेशन बिल्डरचे सगळ्यांना माहिती आहे. 50% रेट कमी झाले. मी जो फ्लॅट नेरळ सारख्या ठिकाणी 8 आणि 10 लाखाला विकत होतो त्याच ठिकाणी आम्ही स्कीम काढली 3,99,000 फ्लॅट, 235 स्क्वेअर फीटचा, 1 बेड हॉल किचन, छोट्याशा रूम आहेत. मस्त एक सॅम्पल फ्लॅट बनवला जागेवरती, पेपरला जाहिरात दिली, लोकांनी येऊन फ्लॅट बघितला. लोक म्हणाले हो रूम छोट्या छोट्या वाटतायत. म्हटलं वाटणारच ना, प्राईजही छोटी आहे की नाही. आणि आश्चर्य सांगतो की आपल्या इंडियन इकॉनॉमी प्रमाणे लोकांकडे पैसे होते, लोक फक्त बाहेर काढत नव्हते घाबरून. कारण आपण काढलेले पैसे हे योग्य ठिकाणी लागतील का, त्याचं ॲप्रिसिएशन येईल का, उद्या आपल्यावर काही प्रसंग आला तर आपल्याकडे असावेत, या सगळ्या उद्देशाने लोकांनी खिशामध्ये राखून ठेवले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कल्पतरू सारख्या बिल्डरनी स्वतःचे सगळे प्रोजेक्ट सध्या थांबवलेले. हिरानंदानी सारख्या बिल्डरनी स्वतःचा कित्येक स्टाफ कमी केलेला आहे. आणि हे मी सांगतोय असं नाही, ही फॅक्ट आहे, ही ओपन झालेली आहे, पेपरला आलेली आहे. आमच्या पुण्यामधल्या अनेक बिल्डर मित्रांनी स्वतःची कामं बंद केलेली आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या 1.25 महिन्यात आम्ही 175 फ्लॅट विकलेत. का विकले माहितीये, कामाची सवय बदलली. तुम्ही प्रॉफिट मार्जिन्स कमी करायला पाहिजेत. नोकरदार लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांच्या स्पेंडिंगच्या ज्या सवयी आहेत त्या बदलायला पाहिजेत. बरोबर अशा ठिकाणी पैसे लावा की ज्या ठिकाणी तुम्हाला रिटर्न्स मिळतील. पूर्वी जे तुम्ही करत नव्हतात त्या गोष्टी आता करायला लागतील. माझे एक मित्र आहेत ज्यांना मी माझा एक आदर्श समजतो, आमच्या हावरे बिल्डर्स. हावरे बिल्डर्सनी याच पार्श्वभूमीवर कळंबोली आणि ठाण्यामध्ये 2 स्कीम्स लॉन्च केल्या आणि गेल्या 2.5 महिन्यात कॅन यू बिलीव्ह त्यांनी किती फ्लॅट विकले, 1600 फ्लॅट विकले, 1600. आणि मला अभिमान आहे की एक मराठी माणूस हे सगळं करतो. जर का आम्ही कामाच्या या सवयी बदलल्या नाहीत ना, आम्ही त्या रुटीन पद्धतीनेच काम करत राहिलो तर मात्र या परिस्थितीमध्ये आपलं कठीण होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला आपल्या कामाच्या सवयी खूप बदलायला लागतील. नवीन नवीन रोज विचार करायला लागेल काहीतरी. मी आमच्या लाईनशी रिलेटेड उदाहरणं देतोय. आमच्याच लाईन मधली एक कंपनी आहे जी मार्केटिंग कंपनी आहे, फक्त दिशा डायरेक्ट म्हणून. तुम्ही नाव ऐकलं, नेहमी जाहिरात असते टीव्हीवर. त्यांनी स्वतःच्या कामाची सवय अशी बदलली की त्यांनी ठरवलं की इंडियन रिअल इस्टेट मार्केट, अमेरिकन रिअल इस्टेट मार्केट सगळे डबघाईला येत चाललेले आहेत, कुठलेच प्रोजेक्ट चालत नाहीयेत. लकीली त्या माणसाकडे थोडा कॅश फ्लो होता, थोडे पैसे होते. त्यांनी काय केलं माहितीये, जाऊन या मार्केटमध्ये अमेरिकेतल्या कंपन्या तर सगळ्या अगदी साफ झालेल्या आहेत रिअल इस्टेट मधल्या, त्यांनी जाऊन अमेरिकेतली रिअल इस्टेट मधली मार्केटिंग करणारी कंपनी विकत घेऊन टाकली. आणि आज भारतातल्या जेवढ्या प्रॉपर्टीज सगळ्या अमेरिकेमध्ये आणि युके मध्ये मार्केट होतात ती बाय इंडियन प्रॉपर्टीज म्हणून कंपनी आहे. नाव पण सांगतो मुद्दा.
त्या कंपनीची मालकी दिशा डायरेक्टकडे आली. म्हणजे या मंदीचा लोक कशा पद्धतीने फायदा करून घेऊ शकतात, या मंदीतूनही संधी कशी आहे लोकांना आणि त्याचं सोनं कसं करू शकतात, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अनेक नोकरदार लोकांना अशी काळजी पडली आहे सध्या की माझी काहीतरी नोकरी जाईल, फिअर ऑफ लॉस म्हणू आपण त्याला. नोकरी जाईल, पगार कमी होईल, इन्क्रीमेंट मिळणार नाही. ओके, ऍक्सेप्ट करा, दॅट्स द पार्ट ऑफ गेम. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळताना कधी असं म्हणतो का, आईला आता ब्रेटली येणार आहे हो? दॅट्स अ पार्ट ऑफ गेम. आता ना, हा आता जरा बरं आहे, जरा स्पिनर आला, आता खेळून बघूया.